मी अतुल काळे. आता इथे हा तलाव दिसत आहे. या तलावामध्ये फार डेंग्यूचे मच्छर, हिवतापाचे मच्छर वगैरे सगळे अंडी घातलेली आहे. आणि या कॉलनीमध्ये हे आपलं वरुड जे आहे सेवाग्राम रोडवरचं, तर तिथे हा तलाव येतो. आणि इथे जवळपास 7-8 पेशंट निघाले आहे डेंग्यूचे. तर आपल्याकडे हिवताप कार्यालयातील अधिकारी आले आहे. सर, तुमचा परिचय द्या बरं. प्रफुल्ल माधव डाबर. आणि तुमचा सर? सचिन दिवेकर, जिल्हा विभाग कार्यालय. आणि त्यांनी आता इथे आपल्याला हे बघा गप्पी मासे आणले आहे टाकायसाठी. तर मला एकच सांगायचं आहे की ज्यांच्या कुठे असं पाणी साचलेलं असेल तर त्यांनी हिवताप जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि हे गप्पी मासे जरूर टाकावे. कारण डेंग्यूचे मच्छर झाले, हिवतापाचे जे मच्छर झाले, मलेरियाचे मच्छर झाले, ते हे जे गप्पी मासे आहेत त्यांची अंडी खातात आणि त्यांना पण खातात. तर टाका ना सर. हां 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 3 जागे का हां हां तिकडे टाका आणि त्या कोपऱ्यात. आम्हाला त्या कोपऱ्यात टाका. तिकून घ्यायला लागेल आपल्याला. हां, इकडनं जाता येते ना. जाता येते का? अजून तिकडे जा सर. तिकडे आहे, पक्की जागा आहे तिकडे. हां हां पाल हळू हळू. बस 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 बस. तुम्हाला काढायला माणसं आणावं लागतं. ज्या भागातही असं कुठे पाणी साचलेलं असेल तर तुम्ही हिवताप विभागाशी संपर्क साधून स्वतः गप्पी मासे आणा आणि तिथे टाका. कोणत्याही मेंबरची आणि सरपंचाची वाट पाहू नका. कारण तुमच्या कुटुंबाला किंवा आजूबाजूच्या लोकांना डेंग्यू होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः हिवताप डिपार्टमेंटशी संपर्क साधा. ते तुम्हाला अवश्य मदत करेल.